अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर नुकतीच वर्णी लागली। पण प्रफुल्ल पटेल आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र आता महायुतीचा भाग असलेल्या प्रफुल्ल पटेलांना त्यांच्या भंडारा गोंदिया मतदारसंघातून तिकीट मिळणार का? राज्यसभा मिळाल्यानंतरही प्रफुल्ल पटेलांना लोकसभा का लढवावीशी वाटते? पाहूयात या व्हिडिओतून। महाशिवरात्री निमित्त प्रफुल्ल पटेल गोंदियात होते। गोंदियातल्या नागरधाम मधल्या शिवमंदिरात त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं। पण त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेलांनी एक इच्छा व्यक्त केली, लोकसभेसाठी संधी मिळाली तर नक्की लढवेन। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत गेले। अजित पवारांचा पक्ष भाजप आणि शिवसेनेसोबत महायुतीत आला। त्यानंतर राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांची वर्णी लागली। पण आता पटेलांच्या विधानानं एक नवी चर्चा सुरू झाली आहे। भंडारा आणि गोंदिया हा 2 जिल्ह्यांचा एक मतदारसंघ। यात आतापर्यंत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सामना रंगलाय। 2009 मध्ये प्रफुल्ल पटेल इथूनच खासदार झाले होते। मग 2014ला भाजपच्याच तिकिटावर नाना पटोलेंनी खासदारकीची निवडणूक जिंकली। पण नाना पटोलेंनी 3 वर्षातच खासदारकी सोडली आणि राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे 2018ला खासदार झाले। त्यानंतर 2019 साली भाजपनंच बाजी मारली आणि सुनील मेंढे दिल्लीत पोहोचले। आता महायुतीत ही जागा भाजपच लढवणार की राष्ट्रवादीच्या पटेलांना जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता यात महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे की काँग्रेसही याच मतदारसंघात आव्हान देणार आहे। खुद्द नाना पटोलेंनी महायुती विरोधात 2 हात करण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे भंडारा गोंदियाची लोकसभेसाठीची ही लढत प्रतिष्ठेची आणि तितकीच उत्सुकतेची ठरेल हे मात्र नक्की। पण इथे एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे पटेलांना राज्यसभा मिळाली, मग लोकसभा का हवी आहे?